नमस्कार मंडळी, मिलिंद मानवकी या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आता आपण सुकं चिकन करत आहोत. आपण कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि आता आपण यात कांदा भाजून घेऊया. आता यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो घेऊया. इकडे आपण चिकन व्यवस्थित मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. आलं लसूण पेस्ट, मीठ, हळद व चिकन मसाला हे आपल्याला व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. थोडंसं मीठ घालून घेऊया यामध्ये. पुन्हा एकदा ढवळून घेऊया. यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालून घेऊया. त्यात आपण मसाला घालून घेऊया. आपला मालवणी मसाला 2 चमच आपण घेतलेले आहेत. आता आपण जे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन आहे ते यामध्ये घालून घेऊया. आता यामध्ये आपण खोबऱ्याचे वाटण 2 ते 3 चमचे ॲड करूया. त्यावरती आपण झाकणी ठेवून देऊया आणि वरती पाणी घालूया. म्हणजे कसं मंद आचेवरती व्यवस्थित असं शिजून येईल. तर 10 मिनटं झाली आहे. हे बघा, आपलं चिकन व्यवस्थित दिसतंय. आता इथं खोसून बघूया. आता यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊया. व्यवस्थित परतून घेऊया. बघा, आपलं ऑलमोस्ट सुकं चिकन झालेलं आहे. पुन्हा एकदा आपण हे 15 मिनिट असं झाकण घालून शिजत ठेवूया. तर हे बघा, आपलं सुकं चिकन आता रेडी झालेलं आहे. तर आजची आपली रेसिपी तुम्हाला नक्की कशी वाटली सांगा आणि नक्की आपल्या रेसिपीला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा.